आपल्यापैकी बरेच लोक ना मनात बऱ्याचदा एखादी इच्छा धरून काही स्तोत्रांचं, श्लोकांचं किंवा मंत्रांचं पठण करतात. मग ते पठण कसं असतं की ते 7 दिवस करतात, 11 दिवस, 21 दिवस, 41 दिवस अशा प्रकारे ते ते स्तोत्र वाचत असतात. तर ह्या पठणाचा खरंच उपयोग होतो का? तर ह्याच्यावर मी असं म्हणेल की कसं असतं माहितीये का, की प्रत्येक श्लोकाला, स्तोत्राला किंवा मंत्राला आपल्या स्वतःच्या व्हायब्रेशन्स असतात आणि त्या व्हायब्रेशन्स आहेत त्या पॉझिटिव्हली आपल्यावर काम करतात आणि त्यामुळे आपली इच्छा पूर्ण होते. बऱ्याचदा पूर्ण होते, 100% टाइम मी म्हणणार नाही. मात्र त्याच्यात एक अँगल असाही आहे की ती कशी पूर्ण होते. ज्यांना एनर्जीवर विश्वास नाही किंवा ज्यांना व्हायब्रेशन्सवर विश्वास नाही, देवावर विश्वास नाही, त्यांच्याही करता हे काम करू शकतं. कसं? तर प्रत्येक श्लोकाला स्वतःचे काही फलश्रुतीचे श्लोक असतात. फलश्रुती म्हणजे काय? की हा श्लोक वाचला तर तुम्हाला होणारे फायदे हे त्या श्लोकामध्ये दिलेले असतात. जसं फॉर एक्झाम्पल मारुती स्तोत्र जे आहे भीमरूपी महारुद्र, त्याच्यात रामदास स्वामींनी फलश्रुतीचा श्लोक असा दिलाय की धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करून. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल म्हणजे महालक्ष्मी अष्टकाचा फलश्रुतीचा श्लोक आहे की महालक्ष्मी अष्टकम स्तोत्रम यः पठेत भक्तिमान नरः सर्व सिद्धिम वाप्नोति राज्यम प्राप्नोति सर्वदा. तर असे हा एक झाला, असे 2-3 श्लोक आहेत महालक्ष्मी अष्टकात देखील. तर असे फलश्रुतीचे श्लोक प्रत्येकच स्तोत्रांमध्ये असतात आणि ज्या वेळेला आपण ते स्तोत्र वाचतो त्यावेळेला आपण फलश्रुतीचे श्लोक देखील वाचतो. प्रत्येकाला आपल्यापैकी बऱ्याच जणांना संस्कृत कळतं, त्यामुळे त्या फलश्रुतीच्या श्लोकांचा अर्थ देखील आपल्याला कळतो आणि वारंवार वाचल्यामुळे आपल्या सबकॉन्शियस माइंडवर ते पॉझिटिव्हली परिणाम करतात आणि आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते कन्व्हिन्स्ड होतं की मी ही वारंवार वाचल्यानंतर हे जे काही फलश्रुतीचे श्लोकांमध्ये जे काही दिलेलं आहे हे माझ्यासोबत देखील होणार आहे, माझी इच्छा देखील पूर्ण होणार आहे, हे सबकॉन्शियस माइंड आपलं त्यातून तो संदेश घेतो त्या फलश्रुतीच्या श्लोकांमधून आणि अशा प्रकारे मग आपण आपल्यावर त्या पठणाचा पॉझिटिव्ह इफेक्ट होतो. आपली इच्छा बऱ्याचदा पूर्ण होते किंवा जे काही आपल्या मनात असेल ते होतं. तर अशा प्रकारे व्हायब्रेशन्स, एनर्जी हे तर असतातच, ते प्रत्येकच श्लोकाला, स्तोत्राला असतात. मात्र ते फलश्रुतीचे जे श्लोक असतात ते अशा प्रकारे आपल्या पॉझिटिव्ह आपल्या सबकॉन्शियस माइंडवर पॉझिटिव्ह असर टाकतात आणि त्यामुळे देखील आपण ते धरतो, ते त्यातला अर्थ पकडतो की हे मी वाचतोय म्हणजे हे होणार आहे. आणि म्हणूनच आपल्या बाबतीत बऱ्याचदा तो जे श्लोक असतो, मंत्र असतो, स्तोत्र असते पॉझिटिव्हली इफेक्ट करत असतं. त्यामुळे समजा जर का तुमचा एनर्जी, व्हायब्रेशन्स, देव याच्यावर विश्वास नसेल तरी पण तुम्ही अशा प्रकारे स्तोत्र मंत्र वाचू शकता, कारण फलश्रुतीचे जे श्लोक आहेत ते डेफिनेटली तुमच्यावर अशा प्रकारे पॉझिटिव्ह इफेक्ट टाकणार असतात. तर हा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि अशा अनेक व्हिडिओसाठी बघत राहा अर्बन पाटली. हरे कृष्ण.